काही लोक म्हणतात की नेपियर म्हणजे फक्त हा पुरवणीचा चारा म्हणून तुम्ही वापर करा, म्हणजे की थोडक्यात गायींची भूक भागवण्यासाठी आहे, तर तिचं शरीर पोषण असेल किंवा दूध वाढीसाठी नेपियर काही उपयोगाचं जास्त नाही असं शेतकऱ्यांचं मत आहे. तर तुमचं काय मत आहे या? असं काय नाही, त्यांच्यासाठी त्याच्या पोषक आहारासाठी तिच्या पोषणासाठी दुधासाठी आपला आहार असतो ना वेगळा, बर मग त्याच्याबरोबर नेपेर द्यायचंय. आता ही मकवानं जी देते ती आपण जर एका गायचं 20 लिटर दूध काढायचं असेल तर तिला 7 किलो तरी खोराक द्यावं लागतंय. बरोबर. आणि माणसाचं म्हणणं काय येतं की बाबा मकवानाच्या वैरणीमुळे दूध वाढतं, पण तिथं तुमची 7 किलोच्या जागेवर 10 किलो पेक्षा पेंड जास्त झालेली असते त्या कणसामुळे. मग त्याच्यामुळे दूध वाढणं साहजिक आहे. खोराक वाढलं की दूध वाढतंय. बरोबर. आणि दूध तिच्या प्रमाणापेक्षा दूध जास्त झालं तर गायचं दुखण्याचं प्रमाण वाढतंय, आजारी पडते. माझ्या नेपियर लावल्यापासून माझं खोराक 20 लिटरची गाय असेल तिला 7 लिटर द्यायचं, 25 लिटरची असेल तिला 8-9 किलो द्यायचं आणि नेपियर आपलं कायमचं ठेवायचं. वाढलं दुसरं आपल्याकडे नाही बी आणि घालतही नाही. बर. 10 फूट 12 फूट जरी वाढलं तरी पण ती तसं त्याला कणीस येत नाही, काय ना हाय असं हिरवं शेवटपर्यंत. सुपर नेपियर पडलं तरी पण ती ऊसासारखं तसंच जाणार सरळ अजून. बर 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 बर. म्हणजे सुपर नेपियर आहे तुमच्याकडे. सुपर नेपियर. बर. तर साधारण आता 1 एकर तुम्ही लागवड केलेली याची, तर म्हणजे की कसं चालतं शेड्यूल तुमचं? हे शेड्यूल माझं एक ज्या बाजूने शेज लावलंय का नाही त्या बाजूला शेवट ज्या बाजूला झालाय त्या वेळेला ती माझं जिथं सुरुवातीला जेवढं वाढलेलं आहे तेवढंच तिथं पण वाढलेलं असतं. बर. टप्प्याटप्प्याने जसं मी कापत पुढे जाईल तसं ती मागं मोठं होत जातं आणि पुढचं ज्या वेळेस संपल त्यावेळेस सुरुवातीला जे काढलेलं असतं ते शेजालाच आलेलं असतं. पहिल्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही तोडायला सुरुवात करता आणि ज्यावेळेस शेवट होतो त्यात किती दिवसाचा काळ जातो संपायला? संपायला म्हणजे सुरुवात ते शेवट संपायला 2 महिन्याचा काळ जातो. म्हणजे 2 महिन्यात तोपर्यंत हे मोठं झालेलं असतं. बर.